नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्याची मुलं व्यापारी कधी बनतील। तर मंडळी, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे। शेतकरी भरपूर उत्पादन काढतो, स्वतः कष्ट करतो, मोठ्या प्रमाणावर खर्च करतो आणि जेव्हा त्याला विकायची वेळ येते तेव्हा त्याला भाव मिळत नाही आणि ज्या वेळेला त्याला भाव मिळत नाही त्यावेळेला शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय होते। आणि अशी परिस्थिती जर बदलायची असेल तर शेतकऱ्यांची मुलं ही सुद्धा व्यापारी पद्धतीनेच राहिली पाहिजे, त्याने व्यापार करायला शिकलं पाहिजे। आणि याबद्दलचाच आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तो सांगतायत गाव खेतीचे संस्थापक डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे। गाव खेती संकल्पनेत आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी आपल्याला एक थोडासा वेगळ्या विषयावर माहिती देणार आहे। शेतकऱ्यांची मुले व्यापारी कधी होतील। बघा शेतकरी बंधूंनो, सरकार सगळ्यांना नोकरी देऊ शकत नाही, तसेच खाजगी क्षेत्रात सर्वांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत। तर मग काय करणार? अहो, आपल्या आई वडिलांनी अनमोल अशी शेती आपल्याला दिली आहे की नाही? शेती शास्त्रयुक्त करा। आता पारंपरिक शेतीचे दिवस राहिलेले नाही, शक्यतो नैसर्गिक शेती करा। आता शेतातील लागत खर्च कसा कमी करता येईल यासाठी विचार केला पाहिजे आणि त्यासाठी नैसर्गिक शेती केली पाहिजे। यामुळे शेतीतून जे उत्पन्न येणार आहे ते चांगले गुणवत्तापूर्ण येणार आहे। मग नुसतं शेतीच्या एका पिकावर अवलंबून राहून उपयोग नाही, तर शेतीमध्ये कमीत कमी 3-4 प्रकारचे वेगवेगळे कृषी उत्पादने घेतली पाहिजेत। एकातून आपल्याला हे झालं, नुकसान झालं, तर दुसऱ्या 2-3 मधून आपण सावरू शकतो। शेतीमधून जर आपल्याला कायम पैसे पाहिजे असतील तर अनेक प्रकारचा भाजीपाला शेतात लावला पाहिजे। ज्याच्या शेतात भाजीपाला त्याचा खिसा वाजे खुळखुळा असं म्हटलं जातं। सध्या शेतकऱ्यांची मुलांची लग्न होत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे अशाश्वत शेती। व्यापार रामबाण उपाय आहे, म्हणजे शेतकऱ्यांची मुले व्यापारी झाली पाहिजेत। म्हणजे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही। याचबरोबर शेतीपूरक जोडधंदे जसे दूध उत्पादन, बकरी पालन, कोंबडी पालन, गृह उद्योग, प्रक्रिया उद्योग, कृषी मशिनरी पतपेढी तयार करून लोकांना भाड्याने मशिनरी देणे, अशी अनेक शेतीपूरक जोडधंदे जर केली तर शेतकरी स्वावलंबी जीवन जगू शकतात। यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु त्याचा फायदा घेता आला पाहिजे। बंधूंना, आपण कधी भाव कमी मिळाला म्हणून शेतकऱ्याने बाजारपेठेतून किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीतून उत्पन्न घरी आणलं, कृषी माल घरी आणला, असं कधी पाहिलं आहे का? माझ्या मते कुणीच पाहिलेलं नाही। शेती करताना का पाहिलं नाही ते मी सांगतो आता आपल्याला। शेती करताना खते, औषधे, बियाणे अशा कृषी निविष्ठा लागतात। तसेच पिकांची निगा राखण्यासाठी रोख मजुरी द्यावी लागते। यासाठी शेतकरी कर्ज काढतो, वेळ प्रसंगी आपल्या बायकोचे दागिने मोडतो व शेती करतो। हे घेतलेले कर्ज वेळेवर परत करण्यासाठी कृषी माल त्वरित विक्री करणे हे शेतकऱ्याला क्रमप्राप्त ठरते। तसेच घर सांसारिक अडचणींमुळे नाईलाज ठरतो आणि म्हणून त्याला व्यापारी मागेल त्या किमतीत माल विकावा लागतो। परंतु व्यापारी खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करताना दिसतात। कमी भाव देत आहेत म्हणजे लूटच करतायत। जर शेतकऱ्यांची मुले व्यापारात उतरले तर नक्कीच काही प्रमाणात बदल होतील, हे मला वाटतं। शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसाय करण्याची लाज वाटते का? बहुतेक लाज वाटली पाहिजे, की थोडे अधिक श्रम करण्याची इच्छाच नाहीये। श्रम केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही। मला एक गोष्ट समजत नाही, का म्हणून आपला सोन्यासारखा माल व्यापाऱ्यांना कवडी भावाने विकता? कधी विचार करता का आपल्या मालाला भाव कमी मिळत आहे यासाठी आपण काय केले पाहिजे? कुणीही विचार करायला तयार नाही। आता बघा, हा भाव का कमी मिळतोय आणि मग आपण काय केलं पाहिजे यासाठी माझे अनेक व्हिडिओ आहेत, ते आपण पाहावेत। आता मी फक्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बोलतोय।
यासाठी गावातील सुशिक्षित तरुण वर्ग एकत्र येऊन भांडवल न लावता म्हणजे काय करायचं की गावातील कृषी माल खरेदी करायचा आणि शेतकरी देतात, गावातील माणूस आहे त्याला कृषी माल देतात आणि मग हा कृषी माल तालुका जिल्हा स्तरावर विकण्यास सुरुवात करा. यासाठी शहरातील मोकळ्या जागांची निवड करून नगरपालिकांची परवानगी घेऊन व्यवसाय सुरू करता येईल. यात गहू, बाजरी म्हणजे अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांचा समावेश करता येईल. कुणालाही फसवू नका. मग बघा, अनुभवानुसार तुम्ही वाटचाल करू लागाल. काय नुसते नोकर बनण्याचे स्वप्न उराशी ठेवता? मालक बना. स्वतःचे त्याचबरोबर इतरांचे जीवनमान उंचावण्यात खरे जीवनाचे सार्थक आहे. मी आपल्याला माझे अनुभव काही सांगतो. अनेक गावांना शेती प्रबोधन करीत असताना काही गावातील मुलांना मी एकत्र केलं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे धंदे कसे करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. तर मग असेच एका गावातील लोकांना मी मुलांना भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी सूचित केले. तर त्या गावातील मुलांनी सुरुवात केली. त्यांची 6 मुलांची टीम तयार झाली. त्यावर बघा, ही टीम तयार झाल्यानंतर त्यांनी काय केलं की 2 जुन्या गाड्या, 4 चाकी गाड्या विकत घेतल्या आणि त्या अशा प्रकारे तयार केल्या, आकर्षक पद्धतीने त्यांची रचना तयार करून भाजीपाला व्यवस्थितरित्या ठेवता येईल अशा प्रकारे त्यांनी केला. आणि मग हा भाजीपाला शहरातील, आता बघा, हा भाजीपाला आणण्यासाठी अलग टीम तयार झाली. नंतर हा भाजीपाला विकण्याची अलग टीम, म्हणजे गावातून भाजीपाला गोळा करून आणणारे वेगळे माणसं आणि भाजीपाला प्रत्यक्ष विकायला जाणारे वेगळे, अशी टीम तयार झाल्यानंतर त्यांनी हा धंदा करायला सुरुवात केली. तर मग हा धंदा सुरू झाल्यावर त्यांची इतकी हळूहळू प्रगती झाली की आज त्यांच्याकडे 10 प्रकारच्या 10 गाड्या आहेत आणि जवळजवळ हा सगळा व्यवसाय त्यांचा 5 पटीने वाढलेला आहे. आता बघा, आणखी एक उदाहरण सांगतो मी. धुळ्याजवळील एका गावात एक विधवा स्त्री आहे. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. तिने सुरुवातीला 2 गिरगाई विकत घेतल्या. त्यांचे दूध काढून त्या विकायला सुरुवात केली. दूध अतिशय गुणवत्तापूर्ण देत होती म्हणून त्वरित विक्री व्हायला लागली. हळूहळू या 2 गाईच्या ठिकाणी आता 15 गाई आलेल्या आहेत. म्हणजे बघा, 2 गाई कुठे आणि 15 गाई कुठे. तर हे असं सुरुवात झाल्यामुळे म्हणजे धंदा वाढल्यामुळे त्यांनी 2 गाईच्या 15 गाई केल्या. अहो, काही माणसं सुद्धा कामाला नेमलेत. आता बघा, गाईचं दूध हे 30 ते 40 रुपये लिटर विकलं जातं. मात्र ही ताई 75 रुपये लिटरने विकते, तरी दूध मिळत नाही. आता मी सुद्धा 2 वेळा परत आलेलो आहे. कारण काय, तर गुणवत्तापूर्ण शुद्ध, फसवेगिरी नाही, अजिबात नाही, म्हणून तिचा धंदा वाढला. आज आपण पाहतो की फळ विक्रेते हे आपले मुसलमान बंधू आहेत. त्यांनी जवळजवळ 90% बाजारावर कब्जा केलेला आहे. साध्या हातगाडीवर फळे विकताना ते दिसतात. तरी मी जी विचारणा केली तर तरी ते दिवसाला कमीत कमी 1000 रुपये कमवतात. तर मग शेतकऱ्यांची मुले का करू शकत नाही? आता स्वतःचा अनुभव सांगतोय. मी एक वेळा सेंद्रिय पपई विकण्यासाठी गेलो. लिलावात माझी पपई 15 रुपये किलोने विकली गेली. तेव्हा मला वाटत होतं की खूप महाग पपई विकली गेली. पपईचा लिलाव झाला आणि मग जो आडत्या असतो तो पैसे देण्यासाठी थोडासा उशीर करतो, म्हणून मी मार्केटमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेलो. आता मार्केटमध्ये फेरफटका मारताना मी असं पाहिलं की ही माझी सेंद्रिय पपई होती. त्या सेंद्रिय पपईचे लेबल मी त्या पपईंवर लावलेले होते. गुणवत्तापूर्ण सेंद्रिय पपई अशी लेबल लावले होते. तर ह्या लोकांनी ती पपई त्यांच्या गाडींवर ठेवली विक्रीसाठी. तर मी पाहतो तर माझी पपई 15 रुपये गेली आणि हे 35 रुपये भावाने विकत होते. मी डोक्याला रुमाल वगैरे बांधून घेतला होता की जेणेकरून माझी पपई हे त्या व्यापाऱ्याने ओळखू नये म्हणून मी ते केलेलं होतं. 15 रुपयाची पपई हे 35 रुपये विकतायत. आता बघा, या ठिकाणी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला 15 रुपये केव्हा मिळाले? 1 वर्षभर मी त्या पपईची जोपासना केली, ते सगळं
सगळा खर्च केला आणि मग कुठे मला 15 रुपये मिळाले. परंतु हे व्यापारी एका दिवसात 15 रुपयाचे 35 रुपये करतायत, म्हणजे एका दिवसात दुप्पट पैसे करतायत. म्हणजे मला जे 1 वर्ष लागलं ते त्यांना फक्त 1 दिवस लागतोय. ही एक विचार करण्यासारखी बघ. आता ते करू शकतात, ते विकू शकतात, मग आपण का नाही करू शकत? यासाठी शेतकऱ्यांची मुले व्यापारी झाली पाहिजेत. त्याशिवाय बदल होणार नाही. हा बदल सहजासहजी होणार नाही. आता बघा, अनेक गावांमध्ये राजस्थानी, आपले मुसलमान बंधू, बिहारी, युपी वेगवेगळ्या गावांमध्ये व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत. धंदे करतायत. त्यांची सुरुवात अतिशय लहान स्वरूपात असते, परंतु कामावरील निष्ठा, खरेपणा, गुणवत्तापूर्ण काम, सेवाभाव, गोड बोलणे, मदत करणे, प्रेमभाव यामुळे ही मंडळी सर्वांची मने जिंकून घेतात व धंद्यावर जम बसवतात आणि मग स्वतःची प्रगती साधतात. येतात तेव्हा त्यांच्याकडे तुटपुंजी भांडवल असते, परंतु काही वर्षातच ते गावात नुसते शेठ राहत नाही, तर त्या गावात ते स्वतःचे दुकान घेतात, घर घेतात, सर्व काही स्वतःच्या मालकीचे तयार करतात. ही बाहेरून आलेली मंडळी हे सर्व करू शकतात. मग आपल्या शेतकऱ्यांची मुले का करू शकत नाही? माझ्या मते आपल्या मुलांना कामाची लाज वाटते. आई वडील या मुलांच्या गरजा भागवत असतील. या मुलांना आपल्याला वास्तविक परिस्थिती काय आहे याची जाणीव आई वडील होऊ देत नसतील, असंही एक कारण असू शकतं. किंवा ह्या मुलांना काहीतरी वेगळे करण्याची इच्छाच नाही, असंही एक कारण आहे. असेच जर कधी चालले तर मग शेतकरी व महाराष्ट्रातील मुले नक्कीच भरकटून जातील. मग यांना जेव्हा जाणीव होईल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. तर मग रिकामटेकड्या मुलांची लग्ने कशी होतील बरं? कारण साधी गोष्ट आहे की मुलगा काय करतो याच्यावरच लग्न ठरतं. मी बऱ्याच ठिकाणी पाहतो, बाप शेतावर काम करतो, मुलगा मोटरसायकलवर बाहेर फिरतो किंवा त्या मोबाईलवर बोटे फिरवत बसतो. हे काय चाललंय? वा रे वा, कसं शक्य, कसं हे चांगलं होणार आहे? आज काय चाललंय ते मी आपल्याला वास्तव सांगतो. पुढाऱ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील राजकारण गाव पातळीवर आणून ठेवले आहे. म्हणूनच सर्वात जास्त राजकारणाचा विषय हा गावात चर्चेला जातो. ही गावातील मुले राजकारणात मोठी गोडी पण दाखवतात. हो, खिशे जर तपासले तर त्यांच्या खिशात दमडी नाहीये. का नाहीये? तर ते कमवतच नाही, ते आई वडिलांच्या जीवावर जगतायत. ही मुले गावातील राजकारणात मोठी गोडी घेतात. म्हणून जे पुढारी रोटी बोटी आणि थोडीशी दारू त्यांच्या मागे फिरताना दिसतात, त्यांच्या सतरंजा उचलताना दिसतात. या सगळ्या राजकारण्यांनी गावात जी एकता होती ती सगळी संपवलेली आहे. गावात एक मोठी काळी बाजू तयार झालेली आहे. एकमेकांवरील प्रेम संपवलेले आहे. कुणाचेच कुणी ऐकत नाही, म्हणून शेतकरी सुद्धा एकत्र येत नाहीत. म्हणूनच शेतकऱ्यांच्या समस्या निवारण होऊ शकत नाही. एकत्र येऊन विचार विनिमय होतच नाही. मग शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील कशा? तुम्हीच सांगा. गावाची प्रगती कशी होईल? गावातील राजकारण अगोदर बंद केले पाहिजे. एकत्र आले पाहिजे. आपल्या व शेतीविषयक समस्यांवर एकत्र विचार विनिमय केले पाहिजे. शेतात काय केलं पाहिजे? शेतातील खर्च कसा कमी केला गेला पाहिजे? कोणते वेगळे प्रयोग केले पाहिजेत? ह्या सगळ्या बाबी एकत्र आल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय संपणार नाहीत. आणि आज नेमकं उलट होतंय. शेतकऱ्यांची मुले, शेतकरी एकत्र येत नाही. म्हणूनच त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या समस्या सुटणार नाही. हे राजकारणी मंडळी, व्यापारी यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडायच्या नाहीत. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. मी मागच्या वेळेला दाखवले की मी किती पत्र लिहिली आहेत, तर कुणीही उत्तर द्यायला तयार नाही. याच्यावर विचार करा शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांच्या मुलांनो, बघा तुम्हाला काय वाटतं ते. गावातील शेतकऱ्यांची मुले व्यापारी झाली पाहिजेत तरच शक्य होईल. आणि हे व्यापारी होण्यासाठी सुद्धा एकत्र आले पाहिजेत, टीम तयार केल्या पाहिजेत. आणि मग काहीतरी लहान स्वरूपात धंदा सुरुवात करून मोठ्या स्वरूपात नेता येतो. असे अनेक उदाहरणं आहेत.
ज्यांना प्रत्यक्ष बघायचे असतील त्यांनी माझ्याबरोबर यावे, मी त्यांना दाखवतो. नाहीतर या मुलांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या कधीही सुटू शकत नाही. हे सोनेरी अक्षरात एखाद्या दगडावर लिहून आठवण करा. तर मंडळी, शेतकऱ्याची मुलं व्यापारी कधी होतील याबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.